आज जिरबाई भाकरी करायची कशा भाकरी करायची बाय एकच बास नाव ठेवायला तेवढी बी नाही होत त्या बायकोला तेवढी नाही होत बोलायसारखा चान्स नाही रे गबासा बाबा माझी सून गबासा सांग माझी सून चांगली सांगते पैसे किती माझे नाही किती सांगतो आंघोळ केलीस का तोंडावर पाणी फिरून आलास दादा आंघोळ केली ना आंघोळ केल्यावर सगळं दिसत नसते मेकअप नाही केलं रात्री सुनवारी भाकरी केल्या आज दिदीने केल्या 2 दिवस झालं बघ मला आराम नाही आईच आहे म्हण आई साहेब गावाकडे काय म्हणली मायांनो मी तुम्हाला 1 दिवस स्वयंपाक करू द्या माणूस मीच करते ना अरे जबानील राहता जरा अरे बाबा मॅच केलं काय केलं भाजी मॅच केलं नाही तिला बिर्याणी नाही दिली मी आता अरे काय बिर्याणी बनवायलीस तू काय पद्धती अरे मी माझ्या मनाने नाही बनवली माहिती का ते संगीत मला दुसऱ्याची घेतली का मदत तू अभि कोणाची मदत नाही घेतली कोणाची मदत घेतली कोणाची फक्त ते म्हणलं काय माहिती का भाकरी बिकरी करून गेलीस पुरी करून स्वतः लई लगी गावाकडे जाऊन म्हणजे मी स्वयंपाक केलाय सीझन भर आणि तुम्ही काय केलं मी तुला भाकरी कर म्हणले माझं लेकरू मनानं करायला मग त्याला कसं तरी वाटत लेक माती नाही तर काय नाही माती अरे लेक पाहिजे लेकीची माती झाली पाहिजे इकडे भाकरी करू नाही लेक पाहिजे लेक कायला पाहिजे तिचा जीव घ्यायला लेक माईची कनवळा ओळखून घेती आणि माई लेकीची कनवळा काय कनवळा घ्यायचा तुझा हो घरात जेवाय वाढचल कनवळा घ्यायला लावायली वाटत त्या बायकोचं दिनं झालं का कुणाचं अरे मला वाढ जेवाय मला गाडी खाली करायला जायची माझ्या गाडी अरे मग ब्रदर घेऊन जातो ना मी सोबत बर्गर कुठं आहे बर्गर असन ना एक मदत असन एक इकडे असन बरोबर आहे का बर्गरला बर्गर गेली काय हिंडाय तीच म्हणते तुला किती झाले माहिती आहे बाकी बरं उठ नाही जेवाय वाढ रे आमच्या बरोबर जेवणारच का हा जेवायचं नाही अगं तसं का म्हणून बाई तिचे हे असं बळबळ करायला लावले पुन्हा स्वतःचं नाव सांगितलं असं होय का माई तसं नाही रे मग शिकली की माई पोरगी बा शिकली की माई पोरगी भाकरी गेलं की टाकते ना वाजून हिच क्या बात कर रे फिर तिथे गेलं की वाजून टाकते नवऱ्याला भाकर खायासारखी घालाय आली डबल दाखव एकदा झालं की भाकरी काय नाही होत चला चला चल रे बाबा किती झाला की 15 टाका ना भाकरी तर काय हे फिरते फिर आता गाड्या बघून आलोय मी माहिती तुला अजून 1 तास लागतो माहिती का काय केलं अरे ते नको आधी खालू रे बिर्याणी टाक हे बिर्याणीच आहे की अरे आंघोळ करायचीच ना उद्या जायचं खेळ पहिला उद्या संजयच्या फडात येत पुन्हा आपण करू का मी आंघोळ आता आंघोळीच्या नको ना लागू आता चल लोई चोंबाळ आहे ना बैल काय सटकायले तर कुणाचे बी चोंबाळ्या मध्ये आमच्या बैलाला लागलंय तर ते म्हणजे फोन नंबर द्या म्हणून मग द्यायचाच ना काय आता काय मगा म्हणली तर दुपार आणि आता म्हणली की बसली होती तर मीच त्यांना बोलत म्हणलं म्हणलं तुम्ही हे करायचं ना म्हणून ते म्हणते तर आमच्या ध्यानातच नाही चला मला द्या गाड्या तुम्हाला थोड्या चला मला द्या बाबा रोज लवकर झोपायले का मटण आणलं की अरे बाबा झोप लागली संध्याकाळी गाडी हाणायची नाही खरं खरं सांगा आता जर लवकर झोपलात झोप येते तुम्हाला नाही हो झोप येते ना डोळे बघ काही ताराचे बिर्याणीचा वास म्हणून तो थांबले आज भाजी नाही पण केली नव्या राजासाठी झाला झोपून देतो जुने मी घेतो संगीतच लय चोंबाळ आहे अजून सोन्याची गाडी नव्हती का जातो थोड्या वेळानं थोड्या वेळानं पोरं झोपते लक्ष दे कोण हे उलट मी झोपन आंघोळ करू द्या मला पहिलं आता म्हणजे पाणी ठेव रे दिव्या ठेव रे यार प्लीज प्लीज गरीबाची बिर्याणी मला असं दिले असते खायची का तुला खायचं नाही स्पष्टपणे स्पष्ट
मी खातो आंघोळ करतो हे मला कच झाली चौथं सांगा रे त्या दिवशी सारखी झाली का त्या दिवशी तांदूळ बदल झाली तांदूळ आज शिजवली नाही जरा शिजवली नाही अजून शिजली नाही अजून पाणी दे तांदूळ तुमचं शिजली नाही अजून संगीतला कधी कटिंग करायला लावायची आहे तुला करतो मला नाही दिवशीच काय करणार ना हो बसला माझ्या जागा पण तू निघून गेला तिथून गाडी घेऊन काय करणार आहे मग होय तूच म्हणलं जायला त्याला मला करू देत नव्हता मी बसलो जाऊन मी बी करणार नव्हतो माहिती आम्हाला टाइम लागणार त्यावर माहिती हा पाचच फक्त पाच म्हणजे काय मिनिट सुंदराचे रस किती राहिले म्हणून पंचावन्न होती मी लक्ष द्यायचं की पोरा लय तरच होतं तिला मी जास्त नाही जाऊ ना पोलिसच घेऊन खाणार पोलिसच घेऊन खाणार आहे मी मग कसं कमी घे भात जास्त घे हा कसं कमी घे भात जास्त घे त्याच्यामुळेच म्हणलं ना पोलिसच खाणार आहे एवढं बाजारला दुपार निघाले सांगा सांग का झाली रे सांगा की चव ह्याला काय चव काढणार आहे रे ह्याला पोळायला लागलं तोंड बघून बस थांबा म्हणलं तुम्हाला तर जमून ना म्हणजे तुला सगळे खाल्ल्यावर जमते ना जेव्हा तुम्हाला झोप येईल ना शूटर मपरेल मला तर झोपीनच हे आले अरे बाबा दे भावरो करताना ते बेकार दिले ऊस तोडायचं काम नव्हतं बरोबर तोडायचं देऊ कर पटपट होत असतो कारखानाच पडला कोणचा माल किती घ्या आहे का नाही मोकळ्या गाडीच्या अक्षर मोडते विद्यान आली होती मालक जेवण नाही पण तुला काय सांगते माझा ऐका आधी तिचं धुणं झालं का बघून पण हा नाही म्हणून मी पांढरा घेतला नाही आली झुणबामध्ये ते चट देते तुला किती केलं भाकरी रे 15 भाकरी रे मला 15 मिनिटातच भाकरी केली आता बस मला पोळा ही पळायला नाही जरा थोडं कचरा राहिला ना थोडा नाही हा काय वाटतं आम्ही तिकडून खाऊन आला 80 रुपये तिकडं लॉज कमी केलं होती आधी म्हणजे परत मागून दे म्हणजे पांढरला नसलं ठेवलं तर तू ठेव पण आंघोळ कर काय करायचं आंघोळ करा रे म्हणजे संध्याच्या पाळात उगत भामाला तिथं खायामुळे लवकर येत नाही तो तुम्ही मामेला तापायचे संजय त्यांची माल झाला तरी तापायचा देऊ काय पाणी अशी झळका मारतो मी चालतच मोठा झळका मारतो 2 बकेटीचा गार पाण्यात झळक्यात मार तू झळका होऊ नको आता
पाणी गरज कडक टाकून कडक पाणी मोबाईल मध्ये 100% चार्जिंग केली गरम होतं पबजी येणार पाहिजे ना पोरा कधी आड्यात गेला की मोबाईलच्या बाहेर निघत नाही ना सांगतो मी हा चालता चिररी लांबतो गेम नाही खेळ तर मला एका मिनिटात झोपी इकडंच बसतात मोबाईल फोन तुम्ही ताण घेऊ नका बैल झोपायची दांडकं लावायचं नाही वरीच बसायचं काय तुम्ही आहेत म्हणून एवढं टाइमपास करत नाही तुम्ही असला का कामाला कामच लावून नोंद कशी असते या कामाला कामच लावून वाक करणार आणि ते झोपणार आहे. पप्पा आणि हे जवळ जागी तर त्यो तर जागी फोन लावून बघितलं का त्याला किती गाडी राहिली हे काय जाऊन आले अय जाऊन आलात का ते पण गाड्यातून जाऊन आलात खाली गाठातून पाणी आहे तिकडे मोबाईल कोणा जाईल जळकामाडी म्हणतो तो. म्हणजे मला इकडे फेकलं का त्याला इकडे त्या चार्जिंगला लावा ना माझा मोबाईल 5 मिनिटात 100% कोणा वाढायचं चार्जिंग नाही झाली काही नाही सगळी खाली सगळं पळाली पण पळाली सगळी पळाली देऊ का तुम्हाला तुम्ही बी खाल्लं होतं का तिकडे गाठात गाडत राहा रे झोप लागली होती जसं बिर्याणीचा वास येईल तसं डोळे उघडायचे जसं बिर्याणीचा वास येईल तसं डोळे उघडते गप्पा मारते तुला काय गप्पा मारते होटल उल्लेकडे माहिती जर राहिलं पण जरा मध्ये चिर पडली बोलून लय हाल चालू मला दिला लावा मला लावून हवं कुठे गेला की तो कुठे गौसम का म्हणून तिथे दिसायला गड्या बघ किती राहिले आधी दोन किती राहिले बघ बघ विचार बघ तिला ह्याच्यात काय टाकलं काय बरं स्वेटर पेटर घालून जा बरं का आहो स्वेटर काना फिनाला बांधून गाड्या खाली करून ये आता गाड्या कुठे नंबर हे नाही झाले म्हणले का जसा नंबर आहे तसा घेऊन या बापासून झालं एकोणाच्या पुढे गाड्या घालू नका तुला जेवायचं कर दिदीला चल म्हणा जेवायला दिदीन तू जेव हा कुठे बाहेर आहे चल मला जेवायला तिला हा बोल ना बाया घरीच आहे हा किती गाड्या झाल्या बोल बोल हो चला 5 गाड्या राहिल्या मोर पाचच गाड्या आहेत दिदे आ दिदे इकडे तू बलमा आणि आधी तिघं जेवा येता जेवण बलमा तू ना जेवण का ते पोर कधी पाच म्हणजे आम्ही मोर 5 आहेत महागले म्हणतात त्याच्या पाण्याचं तापच चालू ना मला माझं मला मग म्हणायचं बा दिद्या दिद्या चल